नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत कानिपनाथ येथे पुणे सासवड रोडवरती कानिपनाथाचं एक मंदिर आहे आणि जाताना डोंगर असा आहे की तिथे तुम्हाला ट्रेकचा पण अनुभव घेता येतो. तर आज तुम्हाला ट्रेकिंग करून नंतर आपण कानिपनाथाचं दर्शन असा व्हिडिओ बनवत आहोत. तरी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडल्यास तुम्ही स्वतः नक्की ट्रिप प्लॅन करा आणि जाऊन आल्यानंतर सांगा की तुम्हाला ट्रेक कसा वाटला आणि मंदिर कसं वाटलं. आवडल्यास चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. आता आपण रोडने चाललेलो आहेत, वडकी गावाजवळ आलोय. वडकीतून आतमध्ये राईट साईडला रोड जातो कानिपनाथला. तर ट्रेकिंगला जाताना मित्रांनो मी सुरुवातीला तुम्हाला सांगतो की काय काय गोष्टी गरजेच्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे शूज हे चांगल्या ग्रिपचे असले पाहिजे, जेणेकरून डोंगर चढताना तुम्हाला घसरण्याचा वगैरे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ नये. त्यानंतर कपडे हे कॉटनची सुती आणि सैल असे असावेत, कारण चढताना तुम्हाला कधी कधी ऊन असते, उन्हाचा त्रास जाणवू नये यासाठी कपडे सुती पाहिजे. तुमच्याजवळ एक गॉगल, टोपी, पाण्याची बाटली अशा वस्तू गरजेच्या आहेत चढताना, जेणेकरून दम लागल्यानंतर तुम्हाला ताण लागल्यास पाणी फक्त 1 ते 2 घोटच प्यायचे, जास्त पाणी पिऊ नये. बघा, वडकी गावाच्या अलीकडे आपण माऊली हॉटेल एक आहे छोटंसं, तिथून आतमध्ये एक कमान आहे. तिकडे वडकीच्या गावातनं आतमध्ये मंदिराच्या पायथ्याला, डोंगराच्या पायथ्याला आपल्याला हा रोड घेऊन जातो. तिथून गाडी पार्किंग करून आपल्याला वरती चालत जायचे आहे. बघा मित्रांनो, डोंगरावरती जे मंदिर दिसतंय आपल्याला तिकडे जायचं आहे. ही एवढी पूर्ण डोंगर रांग आपल्याला आता चढायची आहे. साधारण नॉनस्टॉप जर तुम्ही चालत जरी चढलात तरी अर्ध्या तासात तुम्ही वरती जाताय. एवढाही काही मोठा ट्रॅक नाही, पण छान आहे. जर तुम्हाला कुठे लांब जायचं असेल, एखाद्या मोठ्या किल्ल्यावरती किंवा ट्रिपसाठी तुम्ही चाललाय कुठे केदारनाथला, तर प्रॅक्टिससाठी तुम्ही इथे येऊ शकता. विकली जवळच्या जवळ आहे पुण्यापासून. इथून कानिपनाथ चालू होते. कानिपनाथ पायथा 0 किलोमीटर असा इथे बोर्ड आहे. हा डोंगर आज आपल्याला वरती चढून जायचे आणि मग वरती गेल्यानंतर एक मंदिर आहे. त्या मंदिराचा आज मी तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवत आहे. आजूबाजूला तुम्ही बघू शकता, हा दिवे घाटाचा डोंगर आहे सासवडचा. त्या डोंगरालगतच हा कानिपनाथाचा डोंगर आहे. वरती छान असं एक मंदिर आहे. त्या मंदिरात आपण आज चाललेलो आहोत. अशा प्रकारे मित्रांनो आपण बरेच वरती आलेलो आहोत. की म्हणजे ट्रेक करताना शक्यतो ग्रुपने केलं पाहिजे. आणि तुमच्याजवळ एक छोटीशी बॅग, त्यात पाण्याची बाटली, छोटा ट्रेक असेल तर, मोठा ट्रेक असेल तर थोडं काहीतरी खाण्यासाठी, आणि फर्स्ट एडच्या गोष्टी, फर्स्ट एड किट, एक छोटा बॉक्स, एवढं तुम्ही बरोबर घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो वरती जात असताना काही ठिकाणी असं आकर्षक चढण आहेत की जिथून जाण्याचा मोह तुम्ही आवरू शकत नाही. अशा प्रकारे हा पहिल्या स्टॉपला आपण आलेलो आहोत, जिथे एक मोठे झाड आहे. विश्राम करण्यासाठी योग्य जागा आहे. पहिल्या टप्प्यातनं तुम्ही खाली बघू शकता आता घरं केवढी दिसत आहेत. वरती गेल्यानंतर घरं आपल्याला काडीपिटीच्या डब्या एवढी दिसणार आहेत. आता आपण इथे पक्ष्यांसाठी पाणी ठेवणार आहोत थोडं डोंगरावरती. ऊन जास्त पडलेलं आहे, पक्ष्यांनाही पाणी ठेवलं पाहिजे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आता इकडे एक अवघड चढण आहे, नवीन माणसासाठी अवघड म्हणू शकता. तर काळजीपूर्वक कसं चढायचं बघा. वरती जाताना जिकडे पहिला पाय व्यवस्थित पडतोय त्यानंतर दुसरा उचलायचा आहे. अशा प्रकारे अवघड वाटत असलेली चढण सोपी केलेली आहे आपण. काही ठिकाणी असे आकर्षक असे मोठे मोठे दगड आहेत.
छान गार हवा सुटलेली आहे, झाडांची सळसळ तुम्हाला ऐकू येत असेल. आणि आता तो वरती झेंडा दिसतोय बघा, भगवा, याचा अर्थ आपण जवळ आलेलो आहोत. आणि त्या तिकडे मंदिरही दिसते. आणि पुढे आणखी एक अवघड चढण आलेली आहे, तुम्ही बघताय. तिथून आपण चढून वरती जाणार आहोत. ही एक अवघड चढण आहे मित्रांनो, जाताना वरती, की आपण सध्या चढतोय. अशा प्रकारे पहिल्यांदा ठेवलेला पाय जोपर्यंत फिक्स होत नाही तोपर्यंत पुढचा पाय उचलायचा नाही. ही एक टिप्स मी लक्षात ठेवा. जिथे गरज आहे तिथे हातांचा सपोर्ट घ्यायला पण विसरू नका. हातांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. वरती कानिफनाथ महाराजांचं मंदिर आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण वडकी गावातनं डोंगराच्या पायथ्यापासून चालू केलेला ट्रेक पूर्ण करून मंदिराच्या परिसरात आलेलो आहोत. आणि आता मी तुम्हाला मंदिर परिसरातील आणि आजूबाजूच्या जागेची माहिती देणार आहे. वरती आल्यानंतर मित्रांनो पूर्वेच्या बाजूला दत्त महाराजांचं मंदिर आहे. इकडे या बाजूला दक्षिणेला जेजुरी गड आहे. जेजुरी गडाच्या अजून पलीकडे थोडंसं गेलं की पुरंदर किल्ला आहे. वर येण्यासाठी मित्रांनो या बाजूने सासवड मार्गे वरती आल्यानंतर बोपदेव गावातून एक वरती सरळ असा रोड डांबरी रोड येतो. तुम्हाला चालण्याचा कंटाळा असेल तर तुम्ही या रोडने येऊ शकता. रोडने आल्यानंतर ह्या बाजूला अशी कमान आहे वरती. पलीकडे नवनाथांच्या मूर्ती दाखवलेल्या आहेत इकडे. आणि ह्या बाजूला छोटंसं मार्केट आहे जिथे खाण्यासाठी पेरू, फळे, भाज्या, तसेच एक प्रसिद्ध असं कानिफनाथ भेळ म्हणून एक भेळीचं दुकान आहे जिथे मटकी भेळ खूप अशी अप्रतिम मिळते. तर नक्की आल्यावरती तुम्ही मटकी भेळचा आस्वाद घ्या. आणि ह्या बाजूने आपण आता मंदिरात प्रवेश करणार आहोत. त्यासाठी अजून आपल्याला थोड्याशा पायऱ्या चढून जायच्यात. अशा प्रकारे इकडून आपण वरती जाण्यास सुरुवात करतोय. इथे दोन्ही बाजूला प्रसादाचे दुकान आहेत. आता आपण पायऱ्या संपवून मंदिराच्या समोर आलेलो आहोत. वर आल्यानंतर इकडे डाव्या बाजूला चप्पल स्टँड आहे. तिथे आपापली चप्पल शूज काढून ठेवा. अशा प्रकारे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक मोठी घंटा आहे. भाविकांची गर्दी तुम्ही पाहू शकताय. मंदिर परिसरात कानिफनाथ महाराजांचा जन्म होतानाची एक हत्तीची प्रतिमा तुम्हाला दिसते. मित्रांनो, कानिफनाथ महाराजांचा जन्म हा हत्तीच्या कानातून झालेला आहे. तर ते आपल्याला कानिफनाथ महाराजांची जन्मकथा ही या शिल्पातून दाखवलेली आहे. त्याची माहितीसुद्धा इथं आपल्याला शिलालेखावरती कोरलेली दिसते.
इकडे बाजूला होम हवन केले जाते. इकडे बाजूला नाडा बांधण्याची जागा आहे. तिथे तुमची जी काही मनोकामना आहे ती देवाला सांगून इथे तुम्ही नाडा बांधू शकता, जेणेकरून तुमची मनोकामना पूर्ण होईल. आता आपण मंदिरात प्रवेश करतोय. तिथे ॲक्च्युली कॅमेरा अलाउड नाही, फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. तर आपण लांबून तुम्हाला मी मंदिर कसं आहे ते सांगतो. आपण गाभाऱ्यात आलेलो आहोत. तर गाभाऱ्यात मित्रांनो महिलांना आत प्रवेश नाही आहे आणि पुरुषांना अंगावरील वस्त्र म्हणजे शर्ट बनेल वगैरे आणि चामड्याच्या वस्तू काय असतील त्या काढून आत जावं लागतं. तर त्यासाठी छोटीशी एक खिडकी साधारण 1x1ची तुम्ही पाहताय. त्यातून आतमध्ये जातात आणि देवाला पाय न दाखवता जसे आत गेले तसेच बाहेर येतात. हे तुम्ही व्हिडिओत पाहू शकताय. अशा प्रकारे मित्रांनो या मंदिरात दर्शन घेण्याची अशी एक वेगळी प्रथा आहे. त्या प्रथेनुसारच या मंदिरात देवाचं दर्शन घेतलं जातं. मंदिराचा गाभारा तुम्ही पाहू शकता, आजूबाजूचा परिसर. प्रशस्त असं मंदिराचं सभागृह आहे. मंदिराच्या मागच्या बाजूने आपण मित्रांनो पाहत आहोत. मंदिराचा असा भव्य दिव्य आणि अत्यंत असा रेखीव कळस आपल्याला दिसतोय. आणि मंदिराच्या आजूबाजूला आणखी काही छोटी छोटी मंदिरं आहेत. ते कालभैरवनाथाचंही मंदिर आहे. इथे मंदिराच्या कमिटीचं ऑफिस आहे. अन्नदानासाठी देणगी वगैरे तुम्ही इकडे देऊ शकता. इथे पालखी ठेवलेली आहे. पालखीचं दर्शन आपण इकडे घेऊ शकतो. इथे पाय धुण्याची जागा आहे आणि इकडे ध्यान मंदिर आहे. आजचा महाप्रसाद मित्रांनो सांबर भात, शिरा आणि हरभऱ्याची बटाट्याची भाजी आहे, शाकभाजी. आणि अतिशय अप्रतिम असा प्रसाद आहे. इकडे आल्यानंतर तुम्ही प्रसादाचा लाभ घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे मित्रांनो आपण प्रसादाचा लाभ घेतल्यानंतर परतीच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. खाली आल्यानंतर मित्रांनो आजूबाजूच्या परिसरात तुम्ही बघताय फुलांची हारांची दुकानं आहेत, भेळीची दुकानं आहेत आणि इकडच्या बाजूला एक रसवंती पण आहे जिथे थंड असा उसाचा रस मिळतो. अशा प्रकारे मित्रांनो आपण पूर्ण गड उतरून खाली आलेलो आहोत आणि आपला ट्रेक आजचा पूर्ण झालेला आहे आणि देवदर्शनही पूर्ण झालेलं आहे. तर मित्रांनो आजकाल आपण नवीन पिढीला अशा ठिकाणी आणलं पाहिजे. मुलांना या गोष्टीची सवय लावली पाहिजे. आपण मुलांना मॉलला नेतो, फिरायला इकडे तिकडे नेतो, ती गोष्ट ठीक आहे. त्यांना विज्ञानाचंही ज्ञान झालं पाहिजे, प्रगती जी होती त्या गोष्टीची माहिती झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण जे विसरत चाललो आहे गडकिल्ले म्हणा, डोंगरदऱ्या, देवस्थानं, त्या गोष्टींचंही ज्ञान नवीन पिढीला झालं पाहिजे. यासाठी यांना अशा ठिकाणी आणलं पाहिजे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही स्वतः नक्की या ठिकाणी भेट देऊन जावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.